हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल वैभव स्टिचिंग क्लासमध्ये। तर आज आपण बघणार आहोत की आपल्या ब्लाऊजची सरळ फिटिंग का येत नाही आणि सरळ शिलाई का येत नाही। तर चला मग व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघूया। तर आपल्याला एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि शोल्डरला शोल्डर मिळवून बरोबर कमरेच्या साईडने आपल्याला सरळ शिलाई मारून घ्यायची आहे। तर चला मग मी असं बरोबर बाही वगैरे नीट करून कमरेच्या साईडने शिलाई मारून घेत आहे। तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा। माझ्याकडे इंटरलॉकची मशीन नाही आहे म्हणून मी अशीच शिलाई कवर शिलाई वगैरे मारत असते सगळ्या ब्लाऊजला कस्टमरच्या, आणि फिनिशिंग पण एकदम छान तयार होते आपली। तर मी अशी एक्स्ट्रा फॅब्रिक कापून घेत आहे। त्यानंतर आपल्याला ब्लाऊजला उलटवून एक शिलाई अजून मारून घ्यायची। बघा मी एकदम सरळ अशी शिलाई मारलेली आहे। त्यानंतर आपल्याला ब्लाऊज उलटवून घ्यायचं आहे। बघा मी या पद्धतीने याला उलटवून एक शिलाई मारून घेत आहे, कवर शिलाई, ज्याने काय होतं की आपल्याला इंटरलॉक करायची पण गरज नसते आणि फिनिशिंगच्या सोबतही ब्लाऊज आपला परफेक्ट स्टिच होतो। तर बघा मी शिलाई मारून घेतलेले एक्स्ट्राचे धागे आहेत ते कट करून घेतलेले आहे। आता दुसऱ्या साईडने पण आपल्याला तशीच शिलाई मारून घ्यायची आहे। शोल्डरला शोल्डर मिळवून कमरेला बरोबर अशी शिलाई मारून घ्यायची आहे खालच्या साईडने, आणि जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे आपलं ते कटिंग करून घ्यायचं आहे। एक्स्ट्राचं फॅब्रिक मी कटिंग करून सरळ शिलाई मारलेली आहे। त्यानंतर आपल्याला हे जे एक्स्ट्राचं फॅब्रिक निघालेलं आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे आणि ब्लाऊजला उलटवून आपल्याला कवर शिलाई मारून घ्यायची आहे। बघा मी कशी मारत आहे कवर शिलाई। तुम्ही पण माझ्या पद्धतीने अशी शिलाई मारून एकदम परफेक्ट, म्हणजे आपल्या काखीचेही घोळ पडणार नाही आणि एकदम बरोबर फिनिशिंगमध्ये परफेक्ट फिटिंगमध्ये आपला ब्लाऊज बसेल आणि तुमचे कस्टमरही खूप खुश होऊन जातील, कारण की एकदम फिटिंगमध्ये तुमचा ब्लाऊज बरोबर बसेल। आणि माझ्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ पडलेले आहेत ब्लाऊजवरून, म्हणजे मापं घेऊन कटोरी ब्लाऊज कसं कटिंग करायचं आहे ते बघा। किती छान पद्धतीने मी शिलाई मारून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला फिटिंग कशी करायची आहे ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, म्हणून तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा। तर चला मग मी ब्लाऊजला असं उलटवून घेतलेलं आहे। त्यानंतर आपलं जे कमरेचा चौथा भाग आहे म्हणजे ते चौथा भाग घेऊन घ्यायचा आहे। त्यानंतर आपली दुसऱ्या साईडने पण चौथा भाग घेऊन घ्यायचा आहे। छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे। जशी की छाती आहे कस्टमरची 34 इंच, तर त्याचा चौथा भाग येईल 8.5 आणि बाही आहे 5.5। तर मी फिटिंग बाही 5.5 घेऊन घेतलेली आहे। कमर पण मी चौथा भाग घेतलेला आहे आणि छातीचा पण चौथा भाग घेतलेला। आता आपल्याला सरळ शिलाई अशी दोन्ही साईडने मारून घ्यायची आहे। बघा मी कशी मारत आहे शिलाई, एकदम अशी सरळ सरळ। जर का तुम्हाला शिलाई बरोबर मारता जमत नसेल सरळमध्ये, तर तुम्ही पेनने किंवा स्केल पट्टीने पण तुम्ही त्याला अशी आखून त्याच्यावरून शिलाई पण मारू शकता। बघा किती परफेक्टमध्ये एकदम छान पद्धतीने मी शिलाई मारून घेतलेली आहे। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।